आज कांद्याची तस्करी चालली डाळिंबाच्या बॉक्स मध्ये भरून। जो समोर जर आली तर माझ्यासारखा बुटानी मारीन। अरे राज्यकर्ते ना जे माफेत मारेकरी शेतकऱ्यांचे समाजाचे कष्ट करणाऱ्यांचे। पुण्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा शेतकरी संघटनेच्या वतीने कलेक्टर ऑफिसकडे जाण्यात येतोय। संदर्भात शेतकऱ्यांच्या काय या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आंदोलनकर्ते काही आहेत। दादा, काय मुख्य मागण्या आहेत? हा मोर्चा तुम्ही कलेक्टर ऑफिसवर घेऊन चालला? एकमेव शरद जोशींची संघटना या विचाराची आहे। ही या सरकारच्या तिजोरीतनं शेतकऱ्याला 1 रुपया पण आम्ही मागत नाही। फक्त आमच्या जो शेतीमालावर ही निर्यात बंदी घालतात हरामखोर, कांद्यावर निर्यात बंदी आहे, मसाल्यावर घालत नाहीत। आज कांद्याची तस्करी चालली डाळिंबाच्या बॉक्स मध्ये भरून। म्हणजे या राज्यकर्त्यांना कोणत्या भाषेत शिव्या दिल्या पाहिजेत? जो समोर जर आली तर माझ्यासारखा बुटानी मारीन। मोदी असू, शहा असू, फडणवीस असू, एकनाथ शिंदे असू, अजित पवार असू, एकालाही सोडणार नाही मी। एवढी भयान शेतकऱ्याची परिस्थिती असताना फिलिपिन्स असेल, तुर्कस्तान असेल, कझाकस्तान असेल, रेगिस्तान असेल, 1200 रुपये किलो कांदा विकतो तिथं। 1 किलोचा भाव 1200 रुपये। आणि आमचा शेतकरी कांद्याचा इथं आत्महत्या करतोय। म्हणजे या राज्यकर्त्यांना कोणत्या भाषेत सांगायचंय? म्हणून हा मोर्चा आहे। आणि राष्ट्रपतींना आम्ही निवेदन पाठवतोय, सर्व शेतीमालावरल्या निर्यात बंद्या काढून टाका। परदेशातनं आयाती बेकायदेशीर तुम्ही करू नका। 150 लाख टन पाम तेल आणलं, तेलाचा बियाचा शेतकरी मारून टाकला इथला। कापूस आयात, कापसाचा शेतकरी मारला। सोयाबीन आयात, सोयाबीनचा शेतकरी मारला। अरे राज्यकर्ते ना जे माफेत मारेकरी शेतकऱ्यांचे समाजाचे कष्ट करणाऱ्यांचे। म्हणून हा मोर्चा एवढ्या उन्हात काढलेला आहे। पत्रकारांच्या माध्यमातून मोदी असेल, शहा असेल, फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल, अजित पवार असेल, या नालायकांनी या शेतकऱ्यांची जर दखल नाही घेतली तर उद्या यांना गावात आले लोक मारतील बुटानी, सोडणार नाही। एवढंच यांना इशारा देतो मी। नक्कीच त्यामुळे निर्यात बंदी उठवावी यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने हा मोर्चा काढून राष्ट्रपतींपर्यंत निवेदन पोहोचवण्याची मागणी केली जाते आणि सरकारला या मागण्या पूर्ण कराव्यात असं आवाहन केलं जात आहे। कॅमेरामॅन रोहित वनकट्टे सह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे।